पुण्यातील पोलीस अधिकाऱ्याने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे। लोणावळा येथील टायगर पॉइंट जवळ असलेल्या झाडाला पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। अण्णा गुंजाळ असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पुण्यातल्या खडकी पोलीस स्टेशनला कार्यरत होते। घरगुती कारणावरून आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। गेल्या काही दिवसापासून ते कामावर कार्यरत नव्हते। त्यांचा पोलीस दलातील कोणाशीही संपर्क देखील होत नव्हता। मात्र आज त्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे। घटनास्थळी आढळली गाडी डायरी लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर या घटनास्थळी अण्णा गुंजाळ यांची क्रेटा गाडी देखील आढळली आहे। पोलिसांनी त्या गाडीचा तपास केला असता त्यात डायरी आढळली आहे। या डायरीमध्ये नेमकं काय लिहिलंय याचा पोलीस तपास करणार आहेत। मात्र सध्या तरी याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही। या खळबळजनक घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील स्थानिकांच्या मदतीने कारवाई सुरू केली होती। खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत। पोलिसांना 112 क्रमांकावर एक कॉल आला। त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी शिवदुर्ग रेस्क्यू पथकाच्या मदतीने अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह खाली उतरवला आणि ताब्यात घेतला। पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत। पोलिसांकडून घटनास्थळी असलेली त्यांची गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे। पुण्यातील या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे।